तर ही आहे आपली ब्राईड मोनो दीदी मीन हर्षिता सॉरी. तर मेकअप पण आपला झालेला आहे. सेटिंग स्प्रे मारून मी फायनल टचअप देते. आणि हा होजोचा हायलायटर आहे ना खूप शिमरी आहे. ते बघू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये किती शिमर म्हणजे खालती पडतोय. पण रिझल्ट खूप छान आहे आणि तो पॉकेट फ्रेंडली पण आहे. आणि आपला टी टाईम झालेला आहे. तसं तर चहा पित नाही बट काय करणार, काम आहे आपला, ताकद तर पाहिजेत. आणि इथे चुडावाला आला आहे, तो थांबायला रेडी नाही मेकअप होईपर्यंत बिकॉज त्याला दुसऱ्याकडे पण जायचं आहे, दुसऱ्याकडे ऑर्डर आहे. आणि तो चुडा एक घालतोय तर एक चुड्याचा मी मस्त असा व्हिडिओ काढून घेतला आहे कारण की दीदीला रील बनवायची आहे. आणि हा बघू शकता तुम्ही पूर्ण चुडा किती भारी दिसतोय ना. तर इथे नवरीला काय बोलतात, कासर बोलतात ना, चुडा भरायला येतात त्याला, आय डोंट नो, कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतो ही चुडा. आणि मेहंदी पण खूप छान रंगली आहे. आधी रंगली नव्हती पण किती काय काय दीदीने केलं आहे ना त्याला, ओ माय गॉड. तर इथे मी तो काय बोलतात त्याला रुमाल म्हणजे आधीच्या नवऱ्याने रुमाल बांधायचा, तर आता हे काय निघलं आहे. आणि मी हे खाते वडापाव तो. आणि हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता, हेअरस्टाईल पण मी केली आहे. वारी काय आपली आली नाही आहे. आणि इथे सोनू दीदीचा भलताच, माझे फोटो काढा पहिले कोणी. तर इथे आपण वारीचा वेट करतो आहे. 10:30 वाजल्यात, अजून काही वारी आलेली नाही. आणि इथे दीदीची पैजण खूप मोठी होत होती तर मी इथे रबर लावून सेट केलेली आहे, बरोबर टाईट केलेली आहे. बिचारीला नवरीला कामाला लावले तिच्या हल्दीच्या दिवशी, पण त्या दिवशी तरी सोडा बापरे. आणि इथे सगळी सोनू दीदीवर पिसळल्यात कारण की वारी अजून आलेली नाही. आम्ही नॉर्मल ज्वेलरी घालून फोटोशूट करतो आहे. आणि पाया पडायला जायचाच होता तेवढ्यात आपली वारी आलेली आहे. 11 वाजता कंप्लीट वारी आलेली होती. तर इथे पटापट मी वारी घालून घेते. आणि हा तुम्ही बघू शकता फायनल लुक आहे दीदीचा. तर नक्कीच कमेंट करून सांगा का हा मेकअप कसा झाला आहे. हळदीच्या सकाळचा लुक आहे हा. आमच्याकडे शिरवीट लावायचा नाही तर ओटणा लावायचा असं काहीतरी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपलं काम झालेलं आहे, आपण निघतोय आता. बाय बाय. तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. चला बाय.